शिंदखेडा शहरातील भगवा चौकाजवळ काल गुरुवार रोजी भीषण अपघात झाला। या अपघातात भंडनेतील कुमारी प्रियंका रावसाहेब कोळी या 21 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार भंडनेतील विद्यार्थिनी कुमारी प्रियंका रावसाहेब कोळी वय 21 वर्ष ही SSVPS महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान वर्गात शिक्षण घेत होती। भंडनेतून ती दररोज ये-जा करून आपले महाविद्यालयीन शिक्षण घेत होती। ती एका गरीब शेतकऱ्याची मुलगी असून वर्गात हुशार विद्यार्थ्यांमध्ये ती गणली जायची। दिनांक 22 जानेवारी रोजी गुरुवारी महाविद्यालयातून घरी परतत असताना भगव्या चौक परिसरात न्यायालयाच्या बाजूस फिल्टर पाण्याचे जार वाहून नेणाऱ्या मालवाहतूक छोटा हत्ती वाहनाने तिला जोरदार धडक दिली। या धडकेत प्रियंकाच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ तिला शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने 108 रुग्णवाहिकेद्वारे धुळेतील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले। रुग्णवाहिकेत डॉक्टर सद्दाम खान, चालक चंद्रशेखर चौधरी तसेच भंडने गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। मात्र जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वरिष्ठ डॉक्टरांनी तपासणीअंती प्रियंकाला मृत घोषित केले। दरम्यान नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मालवाहतूक वाहनाचा चालक राहुल पाटील राहणार वरुड हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। ओव्हरटेक करताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत असून अपघातानंतर वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली। या घटनेत चालकाला किरकोळ दुखापत झाली। या घटनेमुळे शिंदखेडा शहरासह भंडने परिसरात हळहळ व्यक्त होत असून मद्यधुंद वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। पोलीस पुढील तपास करीत आहेत।